फिशरमॅन विलेज रिसॉर्टमध्ये जे आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि खरंच खूप सुंदर रिसॉर्ट आहे जे सफाळे पालघर येथे आहे. आणि आज आपण तिथेच आलेलो आहे स्टेकेशनसाठी. तर त्याचीच माहिती आज आपण पूर्ण जाणून घेणार आहे. तुम्हाला पूर्ण माहिती रोहित पाटील ब्लॉग्समध्ये बघायला मिळणार आहे. तर असंच आपल्या ब्लॉगसोबत जोडून राहा आणि नक्कीच तुम्ही आपले सर्व व्हिडिओ बघताय आणि खूप सारं प्रेम देताय, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमचा. असंच खूप सारं प्रेम आपल्या चॅनलला आणि या व्हिडिओला द्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सो आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. समोर जो आपण पाहतोय तो रिसेप्शन एरिया आहे आणि खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. आम्ही ऐकलं होतं आणि आज पाहतोय नक्कीच या रिसॉर्टबद्दल. हे कधीपासून रिसॉर्ट आपलं चालू झालं आहे? आणि ये रिसॉर्ट लॉकडाउन के टाइम चालू हुआ था 2020 में। उससे पहले भी रूम्स थे हमारे पास बट थोड़े कम थे। ओके, तो वैसे अगर आप देखोगे तो रिसॉर्ट का भी 8 साल हो गए। ओके तो 8 साल में अभी स्टार्टिंग से बहुत इम्प्रूवमेंट आपने किया होगा. कैसा है, मतलब एकदम नेचुरल व्यू और नेचुरल लेक सब, मतलब पूरा नेचुरल और ऑथेंटिक फूड दिया जाता है, हाइजीनिक फूड है. और इसके लिए हमने तारीफ भी बहुत सुनी थी, तो आज एक्सपीरियंस कर रहे हैं. तो हम एक्सपीरियंस करते हैं और आपको बाद में रिव्यू बताएंगे. थैंक यू. अभी हम निकलते हैं, टूर करते हैं रिसॉर्ट का और देखते हैं क्या क्या होता है आगे. सो आता आपण थोडं पुढे आलोय. आपल्याला राहुल दादा भेटलाय आणि त्याच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. तर तो आपल्याला सर्व तर दादा हे कोणत्या रूम्स आहेत? पॉकेट रूम आहे. 2 पर्सनसाठी तुम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट इन्क्लूड असेल. ओके. आणि ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्या आपलं बोटिंग, फिशिंग अँड स्विमिंग आहे. आणि तुम्हाला नेक्स्ट डे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट इन्क्लूड असेल. त्याचं रूम चार्जेस काय म्हणाला तू? रूम चार्जेस याचं वीकडेजमध्ये 2500 असेल आणि 3000 वीकेंडला असेल, फ्रायडे सॅटर्डे. आणि तर 12 लोकांसाठी ही रूम आहे आणि एकदम ड्युलक्स आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन केलं आहे बॉटलची आणि खूप सुंदर आहे. आणि याची कॉस्ट काय असेल? कॉस्ट आहे वीकडेजला 14,000 आणि वीकेंडला 16,000. ओके, तर नक्की तुम्ही पण या आणि अनुभव घ्या या रिसॉर्टचा. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. आणि जे आहे तो डाऊन आहे हा 10%. ओके, तर आता आपण रूम्स पाहिलेले आहेत. अजून खूप सारे रूम बाकी आहेत, तर तुम्हाला मी दाखवतो. चला जोडून राहा आपल्यासोबत. तर आपण समोर पाहतोय तो डायनिंग एरिया आहे, जिथनं तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता आणि सुंदर व्ह्यू आहे, लेक व्ह्यू. सो आता आपण जे थांबलो आहे, आपण कटला हाऊसमध्ये थांबलेलो आहे. हे कटला हाऊस फक्त 5 लोकांसाठी आहे. तर तुम्हाला अजून कोणाला ॲड करायचं असेल किंवा तुमचा 6वा मेंबर असेल तर तुम्हाला तसं पे करावं लागेल, एक्स्ट्रा पे करावं लागेल. तर हे कटला हाऊस आहे, तिथे 2 बेड असणार आहेत आणि एक बाथरूम आणि समोर तुम्हाला गॅलरी व्ह्यू असेल. समोर तुम्हाला सुंदर लेक बघायला मिळेल, लेकचा व्ह्यू असेल. सो या आमच्या रूमचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे स्नूकर आहे, ज्याला आपण पूल सुद्धा म्हणतो आणि ते खेळून आमचं झालेलं आहे.
तर काही फारसं काही आम्हाला करामत करता आली नाही, कारण हा प्रॅक्टिसचा खेळ आहे, सरावाचा खेळ आहे. तुम्ही सराव करताय तर कोणताही खेळ चांगल्या रीतीने खेळू शकता. तर आम्ही प्रयत्न केला, मजा आली पण, कारण आपल्यासाठी नवीन खेळ आहे हा आणि आपण ट्राय केलं खेळायचा. तर आता आम्ही जाणार आहोत, थोडंसं स्विमिंग करण्याचा आमचा विचार आहे आणि आता आम्ही स्विमिंग करायला जाणार आहोत. तर चला, जोडून राहा रोहित पाटील ब्लॉगसोबत. गाईज आता सध्या मी आराम करतोय. संध्याकाळी आम्ही स्विमिंग केली, त्यानंतर थोडी बोटिंग केली आणि बोटिंग करून झाल्यानंतर थोडा अंधार पडला, मग त्यांनी बोटिंग बंद केली. 6:30-7 पर्यंत बोटिंग चालू असते. तर त्यानंतर थोडा आराम करू. आता जेवणाची व्यवस्था, जेवण करून मग उद्याचं, जर आपण आज 12 वाजता चेक इन केलं आहे तर उद्या 10 वाजता आपण चेकआउट करणार आहोत. तर असं हे आपलं लेक हाऊस आहे, इथे आपण पाहू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे आणि हा जो लेक आपण पाहतोय, या लेकच्या मधोमध हा लेक हाऊस आहे आणि आपण पाहत आहे ते बोंबिल बे आहे. आणि बोंबिल बेचा व्ह्यू जर आपण विचार केला तर समोर आपल्याला स्विमिंग पूल आहे आणि बॅक साईडला हा लेक आहे. आणि जे समोर आपण जे पाहतोय ते कटला हाऊस आहेत, जिथे 5 ते 6 लोक राहू शकतात. त्यानंतर हे रिसेप्शन आहे आणि हे डायनिंग एरिया. त्यानंतर इकडे जे आपण पाहतोय ते पॉम्परेट आहेत आणि पुढे बोट हाऊस वगैरे. सो आम्ही जेवण आता ऑर्डर केलं आहे. जेवण येईपर्यंत आम्ही या दृश्याचा आनंद घेतोय. जे आपण पाहत आहे एक नयनरम्य असं दृश्य आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि खूप लाइटिंग वगैरे जी लावली आहे त्याचं प्रतिबिंब एवढं खूप सुंदर पाण्यामध्ये दिसतं की मन वेधून घेत आहे. आणि खरंच एकदम अप्रतिम जागा आहे आणि तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम इकडे स्पेंड करू शकता आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स किंवा कपल्स तुम्ही इकडे येऊ शकता आणि आपला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. तर असंच जोडून राहा रोहित पाटील ब्लॉगसोबत. सकाळचा नाश्ता करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. फिशरमॅन विलेज रिसॉर्ट हे खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि नक्कीच तुम्ही या रिसॉर्टला सुद्धा भेट द्या. अशाच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रोहित पाटील ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट करून आम्हाला कळवा. तोपर्यंत बाय बाय.